नमस्कार, मी डॉक्टर प्रणीता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इसबगोल या वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत. याचं लॅटिन नेम प्लॅन्टॅगो ओव्हॅटा आहे आणि इंग्लिशमध्ये याला सायलियम हस्क असं म्हटलं जातं. अश्वकर्ण बीज असं याला संस्कृतमध्ये म्हटलं जातं. म्हणजेच घोड्याच्या कानाच्या आकाराच्या याच्या बिया असतात आणि या बियांवरती एक पांढरट पापुद्रा असतो, म्हणजेच पांढरट साल असते, ज्याला इसबगोल भुसा किंवा इसबगोल भुसी असं म्हटलं जातं. हस्क म्हणजे साल, टरफलं किंवा फोलपाट असं तुम्ही त्याला म्हणू शकता, जे एक प्रकारचं फायबर आहे. आणि आता जे आपण माहिती बघणार आहोत ती याच इसबगोल भुस्याबद्दल माहिती बघणार आहोत, कारण औषधामध्ये याचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पोट साफ होण्यासाठी इसबगोल घ्यायचं हे बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, पण इसबगोलचे इतरही अनेक औषधी उपयोग आहेत. तर त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे घेतलं पाहिजे, आयुर्वेदामध्ये इसबगोलचे गुणधर्म काय सांगितलेले आहेत, किती प्रमाणामध्ये याचं सेवन केलं पाहिजे आणि इसबगोल सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. इसबगोलचे गुण जर आपण पाहिले तर ही शीत म्हणजेच थंड स्वभावाची वनस्पती आहे. त्याच्यामुळेच उष्णतेमुळे कोणताही त्रास तुम्हाला होत असेल किंवा पित्ताचा त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इसबगोल वापरू शकता. ही स्निग्ध गुणाची वनस्पती आहे, म्हणजेच एक प्रकारचा तेलकटपणा, चिकटपणा याच्यामध्ये आहे. पिच्छील आहे, म्हणजेच बुळबुळीतपणा याच्यामध्ये आहे. आता कोणकोणत्या त्रासामध्ये तुम्ही इसबगोलचा कशा प्रकारे वापर करू शकता ते बघूयात. पचनाशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील, मग ते पोटाचे प्रॉब्लेम्स असोत किंवा आतड्यांचे प्रॉब्लेम्स असोत, तर याच्यावरचं इसबगोल हे फार छान औषध आहे. हे आमदोष कमी करणारे आहे, म्हणजे अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे अपाचित आहार रस तयार होतो, त्याला आम असं म्हटलं जातं. जे आजारी पडण्याचं महत्त्वाचं कारण आहे, तर हा आमदोष इसबगोल कमी करतं. दुसरा आहे की IBS म्हणजेच ग्रहणीसारखा आजार असेल, ज्याच्यामध्ये कधी कॉन्स्टिपेशन असतं तर कधी लूज मोशन्स होत असतात, तर याच्यावरही इसबगोल फार उपयुक्त औषध आहे. कारण हे पोट साफ करण्यासाठी आणि जुलाब थांबवण्यासाठी अशा दोन्हीही प्रकारे आपली मदत करतं. तिसरा उपयोग आहे पोट साफ होण्यासाठी. जर तुम्ही इसबगोल घेणार असाल तर 1 ते 2 चमचा इसबगोल 1 ग्लासभर साध्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून रात्री झोपताना घ्या किंवा तुम्ही दुधासोबतही घेऊ शकता. याच्यामध्ये फायबर कंटेंट खूप जास्त असते, त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त पाणी शोषून घेते आणि धरून ठेवते, त्याच्यामुळे मलाचं प्रमाण वाढतं. हे स्निग्ध आणि पिच्छील गुणाचं आहे, त्याच्यामुळे आतड्यांना वंगण मिळते, तो मल सॉफ्ट होतो आणि तो इझिली बाहेर पडण्यासाठी मदत मिळते. म्हणूनच पोट साफ होण्यासाठी इसबगोल मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सुरुवातीला अगदी कमी मात्रेपासून सुरुवात करून तुम्ही ते प्रमाण हळूहळू वाढवू शकता, कारण प्रत्येक व्यक्तीचा कोठा वेगवेगळा असतो. म्हणजेच तुम्ही अर्धा चमच्यापासून सुरुवात करून हळूहळू ते प्रमाण नंतर वाढवू शकता. जसं पोट साफ होण्यासाठी इसबगोल उपयोगी आहे, तसंच जुलाब थांबवण्यासाठीही तुम्ही इसबगोल घेऊ शकता. साधारण 3 ग्रॅम इसबगोल भुसा अर्धा ग्लास पाण्यात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात 1 चमचाभर म्हणजेच 5 ग्रॅम खडीसाखर मिसळून दिवसातून 3 ते 4 वेळा थोडं थोडं हे मिश्रण तुम्ही घेत राहा. याने जुलाब थांबतात. किंवा तुम्ही दुपारच्या वेळेस हे मिश्रण घेणार असाल तर ताकासोबत घ्या, कारण ताकाचा ग्राही गुण आहे, त्याच्यामुळे जुलाब थांबण्यासाठी आणखी छान फायदा होतो. आता तुम्हाला वाटेल की याने पोटही साफ होतं आणि जुलाबही थांबतात. ते कसं काय? तर जेव्हा आपण कमी मात्रेमध्ये थोडं थोडं हे इसबगोल घेत राहतो, तेव्हा याच्यात फायबर कंटेंट खूप जास्त असल्यामुळे हे जास्तीत जास्त पाणी शोषून घेते आणि पाण्याला धरून ठेवते
आणि काही प्रमाणात संग्राही गुण याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे हे धरून ठेवण्याचं काम करते. आणि जेव्हा आपण कमी मात्रेमध्ये थोड्या थोड्या वेळाने हे घेत राहतो, तेव्हा लगेचच मलाचं प्रमाण वाढवून ते त्याला बाहेर काढत नाही, तर मलाला बराच वेळ धरून ठेवण्याचं काम करतं. आणि जुलाबात मलात पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं, त्या पाण्याला इसबगोल धरून ठेवतं आणि जुलाब थांबवतं. त्यानंतर प्रदर नावाचा आजार आहे, जो महिलांना होतो, म्हणजेच रक्तप्रदर आहे, ज्यात पाळीच्या वेळेस ब्लिडिंग खूप जास्त होतं, किंवा श्वेतप्रदर आहे, म्हणजेच अंगावरून खूप जास्त पांढरं जातं, ज्याला व्हाईट डिस्चार्ज असं आपण म्हणतो. तर या दोन्हीही प्रकारच्या प्रदरामध्ये तुम्ही इसबगोल घेऊ शकता, जसं आता मी जुलाबामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे. या प्रदरामध्येही जलीय अंश म्हणजेच अपधातू वाढलेला असतो आणि त्या पाण्याला शोषून घेऊन इसबगोल प्रदरामध्येही आराम देतं. पुढचा 6वा उपयोग आहे आतड्यांसाठी. आतड्यांसाठी इसबगोल प्रोबायोटिकचं काम करतं. आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाला वाढवून हे पचन चांगलं करतं. आतड्याला व्रण म्हणजे जखमा झालेल्या असतील तर त्या जखमा भरून काढण्यासाठी तुम्ही इसबगोल वापरू शकता, कारण हे पाण्यात भिजवल्यानंतर याच्यावरती जेलीसारखा पदार्थ तयार होतो आणि तो पदार्थ आतड्यांच्या जखमांवरती जाऊन बसतो आणि जखमा बऱ्या होण्यासाठी मदत मिळते. त्याचबरोबर आतड्यांचे इतर आजार तुम्हाला असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही इसबगोल वापरू शकता, किंवा IBS म्हणजेच ग्रहणीसारखा आजार असेल, किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, किंवा इतर आजार असतील तर त्याच्यावरचं इसबगोल हे फार छान औषध आहे. 7वा उपयोग आहे मूळव्याधीसाठी. मूळव्याधीचा त्रास तुम्हाला असेल तर रात्री झोपताना 1 चमचाभर इसबगोल 1 ग्लासभर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून, किंवा खडीसाखरेच्या पाण्यामध्ये मिसळून, किंवा दुधामध्ये मिसळून ते व्यवस्थित भिजल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही घेणार असाल तर ताकासोबतही घेऊ शकता. याने पोट व्यवस्थित साफ होतं आणि मूळव्याधीचा त्रासही कमी होतो. शरीरात थकवा आलेला असेल, किंवा तापानंतरचा वीकनेस असेल, किंवा उष्णतेचा त्रास होऊन वारंवार तहान लागत असेल, किंवा घशाशी कोरड पडलेली असेल, कोरडा खोकला येत असेल तर 1 चमचाभर इसबगोल ग्लासभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजत घाला, किंवा हे मिश्रण तुम्ही रात्रभर भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर ते व्यवस्थित स्मॅश करून गाळून ते पाणी तुम्ही प्या. या पाण्यामध्ये तुम्ही खडीसाखर आणि 1 ते 2 चिमूट वेलची पूड मिसळूनही पिऊ शकता. हे पाणीही पौष्टिक असतं, याने या सर्व तक्रारी दूर होतात. पुढचा उपयोग आहे, जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही इसबगोल घेणार असाल तर दिवसातून 1 ते 2 वेळा जेवणाच्या साधारण अर्धा ते 1 तास आधी 1 चमचाभर इसबगोल 1 ग्लासभर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते घ्या. तुम्ही दुपारच्या वेळेस घेणार असाल तर तुम्ही ताकासोबतही घेऊ शकता. याच्यामध्ये फायबर कंटेंट खूप जास्त असल्यामुळे याने पचनक्रिया सुधारते आणि आतडेही स्वच्छ राहतात. आणि जेवणाच्या आधी घेतल्यामुळे तुमचा खाण्याचा पोर्शन कंट्रोलमध्ये येतो. सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असते, वेगवेगळे क्रेविंग्स होत असतात, तर ते कमी होतात आणि ॲटोमॅटिकली वजन कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. 10वा उपयोग आहे, आपल्या ब्लड शुगर लेवल आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी इसबगोल मदत करतं. यातले फायबर्स ग्लुकोजचं आणि कोलेस्ट्रॉलचं ॲब्सॉर्प्शन कमी करतात. दिवसातून 1 ते 2 वेळा 1 चमचाभर इसबगोल 1 ग्लासभर पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता. याने लिव्हरचं फंक्शनही सुधारतं. पुढचा उपयोग आहे आपल्या त्वचेसाठी. त्वचेच्या आरोग्यासाठीही इसबगोल खूप फायदेशीर आहे, कारण हे आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढते. त्याच्यामुळे आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं, त्वचा साफ राहते. चेहऱ्यावरती पिंपल्स येत असतील, किंवा एक्झिमा असेल, किंवा स्किन रिलेटेड इतर प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर ते कमी करण्यासाठी इसबगोल मदत करते. तर हे 11 अतिशय महत्त्वाचे इसबगोलचे उपयोग मी तुम्हाला सांगितले. आता इसबगोल सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे ते बघूयात. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, इसबगोल सेवन करताना तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त असलं पाहिजे, किंवा इतर लिक्विड्स तुम्ही जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत, जेणेकरून ते व्यवस्थित मिसळून घशात किंवा आतड्यामध्ये अडकून अडथळे निर्माण होणार नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांना गिळायला त्रास होतो किंवा घशाचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी इसबगोल घेऊ नये. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, इसबगोल घेतल्यानंतर छातीमध्ये दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मळमळणं, उलट्या होणं, गॅसेस होणं, पोट गच्च वाटणं, पोटामध्ये मुरडा येणं अशी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर ती मेबी तुम्ही लिक्विड्स कमी प्रमाणामध्ये घेतल्यामुळे दिसू शकतात, किंवा इसबगोल जास्त प्रमाणात जास्त दिवस घेतल्यामुळे दिसू शकतात.
तर अशा वेळेस इसबगोल घेणं त्वरित थांबवा आणि वैद्यांचा सल्ला घ्या. कोणतंही औषध कितीही चांगलं असलं तरी अति सर्वत्र वर्जयेत. आता मी सांगितलेले त्रास आहेत तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि नंतर इसबगोल घेणं थांबवा किंवा सलग 21 दिवस घेऊन नंतर तुम्ही गॅप द्या. परत तुम्हाला त्रास वाटला तर तुम्ही इसबगोल घेऊ शकता किंवा अगदी कमी मात्रेमध्ये सुरुवात करून तुमच्या सोयीने ती मात्रा तुम्ही हळूहळू इसबगोलची वाढवू शकता किंवा सर्वात बेस्ट वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही इसबगोलचं सेवन करा. चौथी महत्त्वाची गोष्ट, क्वचित काही केसेसमध्ये इसबगोल घेतल्यानंतर सूज येणं, रॅश येणं, खाज येणं, श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसतात तर ते लोक मे बी इसबगोलला ॲलर्जिक असू शकतात. तर अशा वेळेस इसबगोल घेणं त्वरित थांबवा आणि तुम्ही मेडिकल हेल्प त्यानंतर घेतली पाहिजे. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे की जर काही औषधं तुम्हाला सुरूच असतील तर त्या औषधांमध्ये आणि इसबगोलमध्ये तुम्ही 1 ते 2 तासांचं अंतर ठेवलं पाहिजे किंवा वैद्यांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे, कारण त्या औषधांसोबत इसबगोलची रिॲक्शन होऊ शकते. जसं आपण पाहिलं की इसबगोल ब्लड शुगर लेवल किंवा कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवते, त्या लेवल्स कमी करण्यासाठी आपल्याला मदत करते. त्याच्यामुळेच त्या औषधांसोबत इसबगोलची रिॲक्शन होणारच. 6वी महत्त्वाची गोष्ट आहे, गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी वैद्यांच्या सल्ल्यानेच इसबगोल घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे इसबगोल सेवन करताना कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. कोणकोणत्या त्रासामध्ये तुम्ही इसबगोल कशा प्रकारे घेऊ शकता ही सर्व माहिती मी तुम्हाला दिली. तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुम्ही करून पहा, परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.